अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी ही महा-डीबीटी प्रणालीद्वारे केली जात आहे। कृषी विभागाच्या विविध योजनेतून महा-डीबीटी प्रणालीद्वारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच, फळबाग लागवड, शेततळे, कांदा चाळ, शेडनेट हाऊस, विविध यंत्रे जसे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर, पीक कापणी व मळणी यंत्र, फवारणी यंत्र या प्रमुख बाबीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान हे दिले जाते। महा-डीबीटी पोर्टल 2020 पासून अध्यक्ष महोदय सुरू झाल्यापासून साधारणतः या राज्यामध्ये शेतकऱ्यांना 7,500 कोटीपेक्षा अधिक रकमेचे अनुदान हे देण्यात आलेले आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की शेतीमध्ये दिवसेंदिवस मजुराची असणारी कमतरता लक्षात घेऊन राज्य शासनाने यांत्रिकीकरणावरती अधिकचा भर हा दिलेला आहे। मला सभागृहात सांगताना आनंद होतो की यावर्षी कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत महा-डीबीटी पोर्टलद्वारे खूप मोठ्या संख्येने अर्जाची निवड करण्यात आलेली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वर्षी शेतकऱ्यांची निवड ही आपल्या राज्यामध्ये केलेली आहे। यापूर्वी अध्यक्ष महोदय लॉटरी पद्धतीने अर्जदाराची निवड करण्यात येत होती। आपल्या सरकारने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे धोरण निश्चित करून अर्जदाराच्या मनातील निवडीवर निश्चित दूर केले असून यावर्षी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीनुसार लाभार्थी निवड करण्यात आलेली आहे।